सांगण्याचा मुद्दा इथे हा आहे, इथे काय परिस्थिती होती, राजकुमारी एकटी होती आणि ती प्रश्न विचारत होती आणि उत्तर देणारे हे 10-12 जण होते. पण प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांच्या वेळेस परिस्थिती कशी होती, त्यांना विचारणारे भरपूर सारे दिग्गज होते, जे स्वतः सुद्धा अभ्यासू होते आणि त्या सगळ्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या सगळ्यांच्या शंकांचं निरासरण एकट्या बाबासाहेबांना करायचं होतं. म्हणून बाबासाहेबांना माहित होतं की मी जोपर्यंत सर्वोत्तम ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत ह्या सगळ्यांच्या जे काही ते तर्क लढवतील, ज्या काही शंका उपस्थित करतील, त्या सगळ्यांच्या शंकांना, तर्कांना मी पुरं पडू शकणार नाही. म्हणून मला तेवढा अभ्यास केलाच पाहिजे आणि म्हणून अगदी 18 तास बाबासाहेब अभ्यास करत होते. बाबासाहेबांचा हा अभ्यास खरंच कोणत्या कोणत्या ठिकाणी उपयोगाला आला, तर अगदी प्रत्येक क्षणी उपयोगाला आला. पण आज अगदी मोजकी म्हणून काही उदाहरणं मी देऊ इच्छिते. महाडचा सत्याग्रह जेव्हा झाला 20 मार्च 1927, म्हणजे आता आपल्या लक्षात येईल, आता 20 मार्च 1926 आपण बघितलेलं आहे. सो हे महाड सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आहे. सो महाड सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा सुद्धा बाबासाहेबांनी अगोदर सगळ्या सरकारी नियमांचा अभ्यास केलेला होता, कायद्यांचा अभ्यास केलेला होता आणि त्यानंतर ते सत्याग्रहासाठी तिथे गेलेले होते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहित आहेच, आपल्याला माहित नसल्यावर काहीच मी सांगत नाही, फक्त आपल्यासोबत शेअर करते या गोष्टी. जेव्हा महाड सत्याग्रहाच्या वेळी परिस्थिती अचानक बदलली आणि वेगळंच काहीतरी रूप घेतलेलं होतं, त्यावेळेस बाबासाहेबांनी स्वतः सुद्धा आणि आपल्या अनुयायांना सुद्धा सांगून शांततेचाच मार्ग स्वीकारला. कारण कायद्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि नंतरही महाडच्या सत्याग्रहानंतरही ते चौदार तळ खुलं करण्यासाठी पुन्हा एकदा कायदेशीर लढाई झाली. सगळे जुने कागदपत्र जे जमा करावे लागणार होते तेही कागदपत्र जमा करण्यात आले आणि ही न्यायालयीन लढाई सुद्धा बाबासाहेबच जिंकले. अभ्यासाचा फायदा तिथे झाला. अभ्यासाचा फायदा अजून कुठे झाला, गोलमेज परिषद भरवण्यात आली होती लंडन मध्ये. ही गोलमेज परिषद म्हणजे फक्त काही एखादी मीटिंग, आम्ही जसं वेगवेगळ्या मीटिंगला जातो तशी एखादी मीटिंग होती का, अजिबात नाही. किंवा एक जस्ट चर्चासत्र असं काही होतं का, अजिबात नाही. ही गोलमेज परिषद इतकी महत्वाची होती की तिथे भारताच्या पुढच्या सगळ्या ध्येय धोरणांची किंवा एकंदरीत भारताची दिशा ठरवली जाणार होती. आणि ह्या परिषदेमध्ये जसे बाबासाहेब गेले होते तसेच बाकीचेही दिग्गज तिथे आलेले होते. आणि जेव्हा या गोलमेज परिषदेमध्ये सगळी चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांचं ज्ञान एवढं पक्क होतं की त्यांना कोणी काही प्रश्न विचारला की त्याचं उत्तर ते पुराव्यासहित देऊ शकत होते. भारतीय समाजाची जाणीव त्यांना इतकी व्यवस्थित होती की भारतीय समाज कसा आहे, जाती व्यवस्थेची उतरंड कशी आहे, या उतरंडीमुळे या शोषित समाजावर कशा रीतीनं आर्थिक परिणाम होतोय, राजकीय परिणाम होतोय, सामाजिक आणि वैयक्तिक सुद्धा त्यांचा स्वाभिमान पूर्णपणे कसा नष्ट होतो आहे, हे सुद्धा बाबासाहेबांनी तिथे व्यवस्थितरित्या सांगितलं. सगळ्या प्रकारचे देश विदेशातलेही उदाहरणं त्यांनी तिथे दिले आणि त्यामुळे गोलमेज परिषद अतिशय महत्वाची ठरली. आणि याच गोलमेज परिषदेमध्ये ती बीज रोवली गेली जी आता आपण राजकारणामध्ये आरक्षण हा जो प्रकार आहे ना, त्याची बीज त्या गोलमेज परिषदेमध्ये रुजलेली होती. कारण बाबासाहेब तेवढ्या आपल्या सगळ्या विचारांवर ठाम होते आणि सगळ्या गोष्टी तेवढ्याच चांगल्या रीतीने ते प्रेझेंट करत होते. पुढे जेव्हा पुणे करार झाला तेव्हा सुद्धा बाबासाहेब आपल्या मतांवर पूर्णतः ठाम होते. कोणी कितीही भावनिक बोललं तरी सुद्धा ते लॉजिकली बोलत होते आणि रॅशनली बोलत होते, म्हणजे बुद्धीच्या आधारावर आणि तर्क वापरून ते सगळं सांगत होते. ते भावनेच्या भरात कोणत्याही परिस्थितीत येत नव्हते. पण नेमकी त्यावेळेस परिस्थिती अशी उद्भवली की बाबासाहेबांची मतं जी होती ती गांधीजींना मान्य अजिबात नव्हती आणि म्हणून गांधीजींनी उपोषण सुरू केलं.
जेव्हा त्यांनी उपोषण सुरू केलं तेव्हा तो देशातल्या बाकीच्या सगळ्या नागरिकांसाठीचा किंवा बाकीच्या भारतीय लोकांसाठीचा तो एक खूप भावनिक मुद्दा ठरला. आणि जर गांधीजींना काही झालं असतं तर आणखी प्रॉब्लेम वाढला असता. म्हणून फक्त आयुष्यात तेव्हाच एकदा बाबासाहेबांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं, कारण गांधीजींनी तो भावनिक मुद्दा उपस्थित केलेला असल्यामुळे. अदरवाईज तिथे सुद्धा त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं निगोशिएशन केलं की एक पाऊल मागे घेऊनही फार जास्त काही हरावं लागलं नव्हतं. याच सगळ्या बाबींच्या आधारावर असे भरपूर सारे उदाहरणं देता येतात, पण सगळ्यात महत्वाचं जे उदाहरण देईन की मग बाकीचं सांगण्याची गरज नाही ते म्हणजे संविधान निर्मितीचं. ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड अशा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या देशांच्या राज्यघटना त्यांनी अभ्यासलेल्या होत्या. या राज्यघटनांच्या अभ्यासामुळे त्यांना माहित होतं की कोणत्या गोष्टी कशा प्रकारे चालवल्या जात असतात. आणि त्यासोबतच त्यांना सगळाच अभ्यास त्यांनी केलेला असल्यामुळे कोणी प्रश्न उपस्थित केले तर त्या प्रश्नांचं उत्तर देणं सुद्धा सहज शक्य होतं. असं एका ठिकाणी माझ्या वाचण्यामध्ये आलं की पंडित नेहरूंनी जेव्हा हे संविधान निर्मितीचं काम चालू होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना एक पुस्तकांची यादी पाठवली. भली मोठी 700-800 पुस्तकांची ती यादी होती आणि सोबत एक चेक सुद्धा पाठवला. आणि पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की संविधान निर्मितीचं काम चालू आहे, तर ही यादीप्रमाणेची सगळी पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील आणि ती खरेदी करण्यासाठी हा सोबत धनादेश देत आहे. बाबासाहेबांनी धनादेश परत पाठवला आणि त्याच्यासोबत एक कागद म्हणजे पत्र सुद्धा पाठवलं. त्यात त्यांनी असं लिहिलेलं होतं, तुम्ही जी पुस्तकांची एवढी 700-800 पुस्तकांची यादी दिलेली आहे ती पुस्तकं ऑलरेडी मी अभ्यासलेली आहेत आणि ही सगळी पुस्तकं माझ्या संग्रही सुद्धा आहेत. जेव्हा फक्त यादी पुरवली जाते तोपर्यंत तर बाबासाहेबांचा ऑलरेडी तो सगळा अभ्यास झालेला होता. म्हणूनच जेव्हा संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू होती तेव्हा त्याही बाजूने मी जसं म्हटलं की राजकुमारी एकटी होती प्रश्न विचारणारे, उत्तर देणारे एवढे जण होते. इथे प्रश्न विचारणारे भरपूर होते, बाबासाहेब एकटे उत्तर देणारे होते. त्यांच्या अपोजिट साइडला कोण कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, इतके सगळे वेगवेगळे नेते असताना आणि तेही अभ्यासू होते. ते असताना सुद्धा त्यांनी जे प्रश्न विचारले, जिथे कुठे काही शंका उपस्थित झाल्या, हे असं कसं, हे कलम घेण्याची गरज काय, ते नाही घेतलं तर का चालणार नाही, या सगळ्यांची उत्तरं बाबासाहेब पुराव्यांच्या आधारावर देत होते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये समोरच्यांना काही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता आणि त्यांना शांत बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणूनच तर त्या ओळीत तिथे अगदी चपखलपणे लागू पडतात असं मला वाटतं. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला, बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास घडून गेला. या पेनानं एवढा मोठा इतिहास लिहिला गेला आहे. बरं, आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात येईलच की संविधान तयार करत असताना त्यांनी सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे असं अजिबात नव्हतं की या समाजाने आम्हाला इतकी पिढ्याने पिढ्या त्रास दिलेला आहे त्यामुळे आता त्याचा वचपा काढायचा, अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक नागरिकाला सगळे अधिकार मिळतील, त्यांच्या अधिकारांचं व्यवस्थितरित्या संरक्षण केलं जाईल आणि ते अधिकार त्यांना व्यवस्थितरित्या वापरता सुद्धा येतील, यासाठी बाबासाहेबांनी त्याच रीतीचं संविधान तयार केलं. म्हणूनच तर असं म्हणतात की संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही, देश कसा चालवायचा आहे या संदर्भातल्या त्या कायद्याचं पुस्तक नाही, तर ते एक मानवतेचं प्रतीक आहे ज्याचा आदर बाहेरही केला जातो. हे सगळं सांगत असताना मला प्लेटोची एक गोष्टही सांगावीशी वाटते. ग्रीक विचारवंत अनेक होऊन गेले, त्यामधलाच एक ग्रीक विचारवंत प्लेटो यांनी एक गोष्ट सांगितली होती. ती वेगळ्या संदर्भाने होती, आपला संदर्भ वेगळा आहे म्हणून मी थोडाफार बदल करून तुमच्या समोर ती सांगत आहे. एका गुहेमध्ये काही जणांना अगदी लहानपणापासून साखळ दंडामध्ये बांधून ठेवण्यात आलेलं होतं.
या गुहेमधल्या तेवढ्या त्या जागेशिवाय त्यांना बाकीचं बाहेरचं काहीही दिसत नव्हतं. पण गुहेच्या बाहेर कुठेतरी आग लावलेली होती, म्हणजे अग्नी प्रज्वलित करण्यात आलेला होता. आणि त्या समोरून जेव्हा कोणी एखादा प्राणी जाई, एखादा मनुष्य जाई, कोणीतरी वस्तू घेऊन जात असे, तेव्हा त्याच्या सावल्या त्या गुहेच्या आतमध्ये पडायच्या, त्या सावल्या हलायच्या आणि ह्या लोकांना तेच जग आहे असं वाटायचं. म्हणजे त्यांचं जग पूर्णतः तेवढ्या गुहेतल्या तेवढ्या छोट्याशा भागापुरतं मर्यादित झालेलं होतं. पण या बांधलेल्या माणसांपैकी एका माणसानं एका दिवशी स्वतःची त्या साखळ दंडांमधून कशी बशी सुटका करून घेतली. जेव्हा तो गुहेमध्ये फिरू लागला तेव्हा त्याला बाहेर जाण्याचा मार्गही दिसला. जेव्हा तो गुहेतून त्या दारातून बाहेर पडला तेव्हा त्याला दिसलं की बाहेर तर जग एकदम वेगळं आहे. आपण आतमधलं जग एवढं छोटस समजत होतो, काहीतरी दिसत होतं आपल्याला हलताना, तेवढंच जग आहे आणि तेवढंच सगळ्यांचं अस्तित्व आहे असं वाटत होतं. पण बाहेर तर एवढा मोठा खरा प्रकाश आहे आणि खरे सगळेजण हलताना दिसतायत, वेगवेगळे लोक दिसतात, वेगवेगळे प्राणी दिसतायत. आणि हा साखळदंडातला बांधलेला मनुष्य जो मोकळा झाला होता तो आता खूप खुश झाला. त्यानं सगळीकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की आता लगेच एवढ्या चांगल्या खऱ्या जगामध्ये आपले बांधव जे साखळदंडात अडकून पडलेले आहेत त्यांना सोडवायला पाहिजे. म्हणून तो आतमध्ये गेला आणि त्यानं साखळदंडातल्या आपल्या सगळ्या बांधवांनाही सोडलं आणि तो बाहेरच्या प्रकाशामध्ये घेऊन आला. या ठिकाणी मला असं वाटतं की साखळदंडांमध्ये पिढ्यानपिढ्या बांधलेला हा समाज होता. पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सहन करायचेच असतात, परिस्थिती अशीच असते, आमचं जगणं पिढ्यानपिढ्या हे असंच असणार आहे, अशा परिस्थितीच्या किंवा प्रथेच्या परंपरांच्या साखळदंडांमध्ये सगळा समाज बांधून गेलेला होता. पण या साखळदंडातून बाबासाहेबांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि स्वतःची सुटका केल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले, बाहेरचं जग पाहिलं, तेव्हा त्यांनी भरपूर सारं ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं आणि त्या सगळ्यांच्या जोरावर आपल्या समाजालाही या साखळदंडातून बाहेर काढलं, बाहेरचा खरा प्रकाश दाखवला. आणि म्हणूनच समाज आता मोकळा श्वास घेऊ शकतो, खरा प्रकाश पाहू शकतो. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपल्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स असतातच, बाबासाहेबांनी ऑलरेडी इतका संघर्ष केलेला आहे आणि या परिस्थितीपर्यंत आपण आलेलो आहोत, त्यामुळे त्यांच्या इतका संघर्ष तर जगात कुणालाच करायचा नाहीये. पण तरीही आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जो काही संघर्ष आपल्याला करावा लागतो, जेव्हा कधी अगदी त्रास झाल्यासारखा वाटेल, वेदना होतील किंवा डोळ्यातून काही कारणांसाठी पाणी ओघळायला लागेल, आपण थकलो आहोत, एक्झॉस्ट झालोय, आता आपण काहीच पुढे करू शकत नाही, असे जेव्हा जेव्हा निराशेचे किंवा संघर्षाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचे हेच सगळे विचार आपण डोळ्यासमोर ठेवले की त्यांनी त्या काळामध्ये कसं केलं असेल आणि आपण एवढं करायला काय हरकत आहे. हे जर आपण केलं तर डेफिनेटली आपल्याही संघर्षातून बाहेर पडण्याची ताकद आपल्याला स्वतःला मिळतेच. मला एका गुरु शिष्याबद्दलही सांगावंसं वाटतं. गुरुनी शिष्याला असं विचारलं की नेमकं कोणती गोष्ट आपल्याला काही मार्ग दाखवत असते, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला सूर्य मार्ग दाखवतो, दिशा दाखवत असतो. जर सूर्य नसेल तर कोण मार्ग दाखवेल, तर चंद्र मार्ग दाखवेल. चंद्र नसेल तर कोण मार्ग दाखवेल. असं करत करत मग शेवटी असं झालं की समजा तुलाही दिसत नाहीये आणि अशाही परिस्थितीमध्ये चंद्र सूर्य तुला दिशा दाखवण्यासाठी कोणीच नाहीये, अशा वेळी कोण मार्ग दाखवेल. आणि त्या शिष्यानं सांगितलं की अशा वेळी शब्द मार्ग दाखवतील. शब्द मार्ग दाखवतात जेव्हा आपण खूप थकलेलो असतो, कंटाळलेलो असतो, तेव्हा कोणीतरी आपल्याला प्रेरणादायी काही सांगतं आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं ती दिशा पकडून पुढे चालतो. मग गुरुंनी विचारलं जेव्हा शब्दही नसतील तेव्हा, मग शिष्य तेव्हा अगदी शांत झाला, त्याला पुढचं उत्तर सापडतच नव्हतं. तेव्हा गुरुंनी असं सांगितलं, तेव्हा आपणच आपला प्रकाश व्हायचं असतं, आपणच आपल्याला दिशा दाखवायची असते. जे अत्तदीप भव सांगितलं जातं ते हेच आहे.
त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या सोबतही परिस्थिती फार वाईट असेल, आपल्यालाही काही निराशेचे क्षण आलेले असतील, तेव्हा हे सगळं आठवून आपण आपल्या संघर्षाची सामना नक्कीच करू शकतो. समारोपाकडे जाताना मला आणखी एक बाब सांगावीशी वाटते. बाबासाहेबांबद्दलचा अभ्यास मी आता काही वर्षांपासून सुरू केला. त्या अगोदर शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जेवढे बाबासाहेबांचा अभ्यास होता तेवढं मी अभ्यासलेले होते. पण मी कॉलेजमध्ये असताना आवड म्हणून आकाशवाणीचं औरंगाबाद जे केंद्र होतं त्या आकाशवाणीवर सुद्धा आवड म्हणून काम करत होते. मग सकाळी 6:50 बातम्या ज्या दिल्या जायच्या त्या बातम्या देत असे. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी नावाचा कार्यक्रम होता. त्या युववाणीमध्ये सुद्धा मी प्रासंगिक कलाकार म्हणून तिथे काम करत होते. फायदा हाही होता की पॉकेट मनी मिळायचा. आता मुलांना पॉकेट मनीची सवय असते, पण तेव्हा काही पॉकेट मनी कोणी देत नव्हतं. सो थोडेफार पैसे मिळतात, काही खरेदी करायची असेल तर करता येते. आणि तेव्हा एकदा असंच 14 एप्रिलचं ऑकेजन होतं आणि त्यावेळेस भीमजयंतीच्या निमित्तानं मला भीमावरचं गाणं वाजवायचं होतं, प्ले करायचं होतं. मी काही गाणी ऐकली आणि त्यातलं एक गाणं मला इतकं आवडलं. ते गाणं मी अगोदर, कारण आम्हाला अचानक रेकॉर्ड लावली आणि वेगळंच काही प्रसारित झालं तर ते चुकतं ना, म्हणून अगोदर सगळं ऐकून बघावं लागतं. मग ते गाणं मी पूर्ण ऐकून बघितलं आणि त्यातला प्रत्येक शब्द न शब्द अशा रीतीचा होता की ते गाणं मी त्या दिवशी 14 एप्रिलला तर वाजवलं, प्ले केलंच, पण त्यानंतर अशी जयंती नसतानाही बरेचदा ते वाजवलं. कारण त्यांनी प्रेरणा जी भेटते ते प्रत्येकाला भेटते हे मला माहीत होतं. त्यातले पूर्ण गाणं मी सांगू शकणार नाही, पण शब्द महत्वाचे अवश्य सांगेन. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. सुरेश भट यांचे जे शब्द आहेत ना, प्रत्येक शब्द इतका महत्वाचा आहे ना. म्हणजे या पूर्ण गीतामध्ये वेदना सुद्धा जाणवते, कारुण्य सुद्धा जाणवतं आणि त्याच वेळेस बाबासाहेबांचा संघर्ष जाणवत असतानाच कुठपर्यंत समाज पोहोचलेला आहे हे सुद्धा जाणवतं. आणि ते शब्द जेव्हा मी ऐकले तेव्हा तर मला फार वाईट वाटलं की कालमुके जे होते त्यांना आता बोलायलाही सांगितलेलं आहे. आणि तसे शब्द पुढे जाता जाता हे शब्द तर अक्षरशः अंगावर शहारा आणणारे होते. जाळले गेलो तरी सोडले ना तुला. आणि जाळले गेलो तरी ना तुम्हाला सोडले. हा येस. आणि पुन्हा कापलो गेलो तरी तुम्हाला तोडले नाही. अशा पद्धतीचं जे होतं ना, मला असं वाटत होतं की हे सगळे शब्द ऐकताना बाप रे काय भीषण सगळं सहन करण्यात आलेलं आहे. आणि या भीषणतेतून ह्या सगळ्या प्रथा परंपरा रूढींमधून बाहेर काढलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि त्यामुळेच बाबासाहेबांचं ऋणी आपण प्रत्येकच, म्हणजे ऋण व्यक्त करून सुद्धा काहीच होऊ शकणार नाही. इतकं सगळं त्यांनी प्रत्येकाला जगणं शिकवलं किंवा जगण्याचे मूलभूत अधिकार दिले. मनुष्याला माणसासारखं खरंच राहणं कसं शक्य होईल हे सगळं त्यांच्यामुळेच फक्त शक्य झालेलं आहे. आणि तेव्हाच मला कळालं की जे म्हटलं जातं ना, आमचा बाप असा जो शब्द वापरला जातो, तर हे सगळं गीत ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की यस, हा महामानव म्हणजे आमचा बापच आहे. या बाप माणसाला, या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.